जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 26चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीही आपण भक्ती विजय ग्रंथातील सर्व अध्यायाचे म्हणजे मागील अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. या अध्यायामध्ये भक्तीची महती सांगितलेली आहे. महाराज भक्तीचे अत्यंत घन आणि सुंदर वर्णन इथे करतात. हे वर्णन दर्शवते की भक्ती ही केवळ नामजप किंवा पूजा नव्हे, तर ती मनाचा उत्कट अनुभव आणि अंतःकरणाची स्थिर अवस्था आहे. संतांनी सांगितले आहे की भक्ती सुरू होण्याआधी माणूस आत्मिक अज्ञान आणि मनोद्वंद्व यामुळे सतत त्रस्त असतो. परंतु भक्तीचा मार्ग धरल्यावर हे सर्व दुःख निघून जाते. मनातील अंधकार दूर होतो आणि मनात एक वेगळीच शांतता, संतुलित आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होते. त्यामुळे संत संगती धरावी आणि भक्ती करावी. पुढे पाहूयात भक्ती आणि ज्ञान यामध्ये काय अंतर आहे. अध्याय 26 मध्ये पुढे सांगितले आहे की ज्ञान हे बाह्य अभ्यास आहे, पण भक्ती ही मनाचा अंतर्गत अनुभव आहे. जर तुम्ही कितीही ज्ञान मिळवले आणि जर तुमचं मन स्थिर नसेल, मनाला शांती नसेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणूनच ज्ञानाबरोबर भक्ती ही करावी, भक्ती ही अनुभवावी. ज्ञानाबद्दल अनेक वादग्रस्त चर्चा आहेत. कोण शिक्षण घेतं, कोण तत्त्वज्ञान जाणतं, कोणी ग्रंथ वाचतो. पण संत महिपती महाराज सांगतात की ज्ञानानेच भक्ती निर्माण होत नाही, भक्तीनेच ज्ञानाचा अनुभव मिळतो. ज्ञानाला कारण आणि नियम आवश्यक आहे. भक्तीला फक्त श्रद्धा, विश्वास आणि मनाची एकाग्रता आवश्यक आहे. आणि भक्ती करायची असेल तर त्याला कोणताही वेळ नाही. तुम्ही कधीही भक्ती नामस्मरण करू शकता. जेव्हा मन देव यात स्थिर होते तेव्हा भक्त दोन रूपे म्हणजेच भक्ती आणि ज्ञान एकत्र जाणतो. भक्तीमुळे मनातील भीती दूर होते. संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मिळते. भक्तीमुळे अंतःकरण बदलते. या अध्यायात महाराज म्हणतात की भक्तीमुळे माणसाचे मन बदलते. मनाची स्थिती कशी बदलते ते पाहूयात. भक्तीमुळे मनात मोह कमी होतो, राग विरघळतो, लोभ सुटतो, द्वेष विरघळतो, संताप उतरतो, अहंकार तुटतो. भक्तीमुळे मन शांत होण्यास सुरुवात होते. ही शांती एखाद्या शांत तलावासारखी आहे, जिथे स्थिती कोणत्याही परिस्थितीत डगमगत होत नाही. जिथे भक्ती तिथे मन शांत, भीती कमी आणि अहंकार कमी, म्हणजेच अहंकाराचा नाश झालेला असतो. पुढे पाहूयात भक्तीची परीक्षा, मनाचे संवर्धन. अध्याय 16 सांगतो की भक्तीचा मुख्य भाग म्हणजे मनाची परीक्षा. देव भक्तांना बाह्य बाजूने काही देत नाही. तो भक्तीनं मनात बदल घडवतो. मनाच्या परीक्षेमध्ये येतात ते म्हणजे भांडण, अपमान, अपयश, मोह, लोभ. पण भक्त कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण सोडत नाही आणि मनात एक शांतता विकसित होते. तर ही शांती कुठे मिळते? फक्त नामस्मरण आणि भक्तीतच मिळते.
खेळ, पैसे, मान-सन्मान वस्तूमध्ये नाही. ही शांती आहे मनाच्या अंतःकरणात, देवाच्या स्मरणात. पुढे पाहूयात भक्तीतून निघणारा प्रकाश. भक्ती केल्याने आपल्या जीवनातच कसा प्रकाश निर्माण होतो हे इथं सांगितलेलं आहे. भक्त ज्या मार्गाने चालतो तो मार्ग उजळतो, कारण भक्तीतून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकाश म्हणजे अंतःकरणातील आपला तुकडा, निष्कपट मन आणि सत्य आणि श्रद्धेचा अनुभव, देवाचा प्रकाश. हा प्रकाश इतरांना प्रेरणा देतो. भक्त नाही तो स्वतःसाठी नाही जगत, तो आपली जीवन ऊर्जा इतरांमध्ये पसरवतो. व्यक्तिमत्व, परिवार, समाज, अगदी परदेश एवढ्या बाह्य सीमांपर्यंत. आणि भक्त हा निर्मळ मनाचा, निस्वार्थ मनाचा असतो. जे आपल्याकडं काही आहे त्यातीलच तो भक्त दानधर्म करतो, इतरांची सेवा करतो, एकमेकांना मदत करतो. पुढे पाहूयात भक्ती आणि संसार यात एक सुसंगत जीवन कसं असतं. संत महिपती महाराज सांगतात की भक्त जीवनात नागरिक जबाबदाऱ्या करीत असतो, पण तो संसाराशी भिडत नाही. त्याच्यात संसार जपण्याची योग्यता येते. भक्ती म्हणजे कुटुंब सांभाळा, कर्तव्य करा, समाजात योगदान द्या, परंतु मन देवात स्थिर ठेवा आणि निस्वार्थ मनाने भक्ती करा आणि कर्तव्य करा, योगदान द्या. संसार आणि भक्ती यांच्यामध्ये संतुलन राखता आलं पाहिजे. भक्ती करण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही, फक्त आवश्यक आहे ते संतुलन राखण्याची कला. पुढे पाहूयात भक्तीचे अंतिम फल, स्थिरता आणि आनंद. भक्तीतून स्थिर जीवन आणि आनंद कसा मिळतो ते पाहूयात. या अध्यायाचा मुख्य बोध म्हणजे भक्तीने माणूस केवळ देवाच्या स्मरणात स्थिर करत नाही, ते मनात अखंड आनंद निर्माण करतो. हा आनंद दुःखातही स्थिर, सुखातही स्थिर, निष्कांत आणि निस्वार्थ आणि कायम आहे. ही अवस्था म्हणतात अनंत शांतता, परम समाधी. हे फळ आत्मसाक्षात्कार आणि भक्तीचा परिपूर्ण अनुभव आहे. भक्ती, जो व्यक्ती भक्ती करतो त्याचे जीवन कधीच विस्कळीत होत नाही. त्याच्या मनात कधीच वाईट विचार किंवा स्वार्थीपणा किंवा अहंकार राहत नाही. या अध्यायाचा मुख्य संदेश म्हणजे भक्ती हे मनाचं अंतर्गत अनुभव आहे. ज्ञान आणि भक्ती वेगळं नाहीत, पण अनुभव मात्र वेगळा आहे. ज्ञानाबरोबर भक्तीचीही जोड हवी. भक्तीमुळे अंतःकरण शुद्ध व शांत होतं. मनाच्या परीक्षेमध्ये भक्त निशंक राहतो. भक्तीतून प्रकाश पसरतो. भक्त प्रेरणा बनतो. भक्तीमुळे संसार आणि मन याचं सुंदर संतुलन निर्माण होतं. भक्तीचा अंतिम फल म्हणजे अखंड आनंद आणि स्वच्छ निर्मळ मन आणि मनात स्थिरता राहते. या अध्यायाचा थोडक्यात सारांश म्हणजे भक्ती ही एक अशी साधना आहे जी मनाला शांत करते, अंतःकरणाला शुद्ध करते आणि माणसाला जीवनात स्थिर आनंद देते. भक्ती म्हणजे फक्त नाव न घेणे नाही, तर मनाचा एकाग्र अनुभव आणि देवाशी एकरूपता साधने होय. भक्तांनो, भक्ती ही फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे मनाची शांतता, स्थिरता
अहंकार विरहित मन जीवन आहे. हा संदेश आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. आणि रोज 108 वेळा तुमच्या गुरूंचं, देवाचं, विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने तुमचं मन आपोआप स्थिर राहील, मन शांत राहील आणि मनातील वाईट विचार नक्कीच दूर होतील. काही चुकलं असेल क्षमा असावी. धन्यवाद.